बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी समोर येते। कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात दुपारी 3 वाजता सुनावणी आहे। शिक्षा कायम राहावी याचिकाकर्त्यांचा हाच प्रयत्न आहे। कोर्ट काय निर्णय घेणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागून आहे। कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात ही 3 वाजता दुपारी सुनावणी आहे। शिक्षा कायम राहावी असा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। आता यावर कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा शासनाने दाखल केलेला आहे। आम्ही हस्तक्षेप करत आहोत। तत्कालीन जिल्हाधिकारी नाशिक यांनी FIR नोंदवला आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये। तर ही जी कायद्याची लढाई चालू आहे ती शासन विरुद्ध माणिकराव कोकाटे अशी आहे। आज दुपारी 3 वाजता माननीय उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होईल आणि मी अभिलेखावर जे पुरावे उपलब्ध आहेत तेच फक्त कोर्टापुढे आणणार आहे। कोणताही नवीन पुरावा आणण्याची गरज नाही, परंतु कोकाटे साहेबांकडे त्यांची बाजू ठेवली जाईल। शेवटी तो त्यांचा हक्क आहे आणि आम्ही आमची बाजू ठेवू आणि मला विश्वास आहे की निश्चितच याच्यात न्यायाचा विजय होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।